छात्र आंदोलन को लेकर के जो भी घटना हुई है पूर्ण रूप से डिटेल डिस्कशन के लिए सरकार तैयार है, लेकिन कांग्रेस पार्टी फिर भाग गई और बाहर में जाकर के नारेबाजी लगाया और चर्चा होने दे दिया। तो अभी ये हमारा देश के लोगों के सामने में साफ हो गया कि हम लोग चर्चा के लिए तैयार है और कांग्रेस चर्चा से भाग रहे हैं। ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಉಂಟಾಗಿರೋ ಬಿಕ್ಕಟ್ಟಿನ ಬಗ್ಗೆ ಕೇಂದ್ರ ಸಂಸದೀಯ ವ್ಯವಹಾರಗಳ ಸಚಿವ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ಮಾತನಾಡಿ, ನಿನ್ನೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ನಡೆದ ಎಲ್ಲಾ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಹಾಗೂ ವಿವರವಾದ ಚರ್ಚೆಗೆ ಸರ್ಕಾರ ರೆಡಿ ಇದೆ ಅಂತ ನಾವು ಆಫರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕೂಡ ರೆಡಿ ಇತ್ತು. ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಕೂಡ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿದ್ರು. ಆದರೆ ಪ್ರತಿಪಕ್ಷದವರು ಚರ್ಚೆ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವೇ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಂದು ಕೂಡ ನಾವು ಚರ್ಚೆಗೆ ರೆಡಿಯಾಗಿದ್ವಿ, ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೊರಗಡೆ ಘೋಷಣೆಗಳನ್ನ ಕೂಗ್ತಾ ಚರ್ಚೆ ನಡೆಯದಂತೆ ಮಾಡಿತು. ದೇಶದ ಜನರಿಗೆ ಈಗ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ, ನಾವು ಚರ್ಚೆಗೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಚರ್ಚೆಯಿಂದ ಹಿಂದೆ ಸರಿತಾ ಇದೆ ಅಂತ. ಆರಂಭದಿಂದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಗೃಹ ಸಚಿವರು ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ. ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದೇನೆಂದ್ರೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಶಕ್ಕೂ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ. ಅಂತಹ ಚರ್ಚೆ ನಡೆದಾಗ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಸ್ಪಷ್ಟವಾಗುತ್ತವೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಚರ್ಚೆಯಿಂದ ಹಿಂದೆ ಸರಿತಾ ಇರೋದು ದುರದೃಷ್ಟಕರ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಚರ್ಚೆಯಿಂದ ಹಿಂದೆ ಸರಿದಿದ್ದಾರೆ. ಮುಂಗಾರು ಅಧಿವೇಶನ ಅಂತಿಮ ಹಂತದಲ್ಲಿದೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರತಿಭಟನೆ ಬಗ್ಗೆ ವಿವರವಾದ ಚರ್ಚೆಗೆ ಸರ್ಕಾರ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಚರ್ಚೆಯಿಂದ ಹಿಂದೆ ಸರಿಬಾರದು ಅಂತ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. सरकार के बार बार अपील करने के बावजूद भी आज हाउस नहीं चल पाया। चेयर से भी कहा गया कि सभी मुद्दों पर चर्चा हो जाएगी, हाउस नहीं चल रहा। देखिए, कल हमने पेशकश किया था कि छात्र आंदोलन को लेकर के जो भी घटना हुई है पूर्ण रूप से डिटेल डिस्कशन के लिए सरकार तैयार है और जवाब भी तैयार करके रखा। गृह मंत्री अमित शाह जी भी कल से पूरा तैयार थे, चर्चा होने नहीं दे रहे। आज भी हम लोग सुबह से तैयार थे। एनडीए पार्टी का पूरा सांसद भी उम्मीद के साथ बैठे थे कि चर्चा शुरू होंगे और गृह मंत्री जी भी चर्चा में जवाब के लिए पूरा तैयारी के साथ बैठे थे, लेकिन कांग्रेस पार्टी फिर भाग गई और बाहर में जाकर के नारेबाजी लगाया और चर्चा होने दे दिया। तो अभी ये हमारा देश के लोगों के सामने में साफ हो गया कि हम लोग चर्चा के लिए तैयार है और कांग्रेस चर्चा से भाग रहे हैं। दो चीज आपको क्लियर समझना होगा। राहुल गांधी जी ने शुरू से क्या कहा था, गृह मंत्री स्टेटमेंट देना चाहिए। हम कह रहे हैं कि सिर्फ स्टेटमेंट ही क्यों, हम फुल डिस्कशन कर देंगे। स्टेटमेंट तो सिर्फ औपचारिक एक बयान होता है, लिखित, खत्म है। हम पूरा स्टेटमेंट से आगे बढ़ के फुल फ्लेज दिन भर चाहे 2 दिन चर्चा करके और पूरा एक एक पॉइंट पे जवाब देंगे। डिस्कशन करना तो पूरा करना पड़ेगा। आंदोलन का कई पहलू है, तो अब डिटेल में अगर बात करेंगे तो सामने में आ जाएगा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। अफसोस की बात है कि कांग्रेस पार्टी फिर चर्चा से भाग गई है। आज हमारे एनडीए के साथियों ने भी मांग किया कि राहुल गांधी भागो मत, तो राहुल गांधी जी आज भी भाग गए हैं। तो मेरा रिक्वेस्ट है कि हमारा मानसून सेशन अभी आखिरी छोर पे हम पहुंच चुके हैं और बाकी जो हमारा दिन बचे हैं उसमें स्टूडेंट्स प्रोटेस्ट, छात्र आंदोलन को लेकर के जो सरकार ने पेशकश किया है पूरी डिटेल में डिस्कशन के लिए उस पे कांग्रेस पार्टी भागना नहीं है, ये हम फिर से मांग कर रहे हैं। सर, ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.